हरिओम. आज रविवार 29 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या आजच्या भागामध्ये मीपणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं. ऐकूया त्यांचे विचार. भक्ती म्हणजे संलग्न होणं. विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती होईल. परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी ती कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून वैरागी होऊन मोड बांधला पण मठाच्या बंधनात पडला. देवाला दागिने घातले का? तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपवून बसलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे. साधू करते पण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण करते आहोत कुठे? आपण करते म्हटलं परंतु आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे? पण नसलेलं करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ना. ज्याच्याकडे करतेपण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं. हे सर्व ईश्वराचे आहे. हेच सार वेदश्रुती सांगतात. हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा करता आहे असं संत सांगतात. दोघांचे सांगणं एकच आहे. अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावं लागणार नाही ना. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. ही मी काही नाही कुठेतरी बाहुली आहे असं समजावं आणि भगवंत तेवढाच माझा असं म्हणावं. संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी व्हायला लागते आणि म्हणून आपण नेहमीच समागमात राहावं. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावं असं वाटेल की नाही. ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू. माळेने आपण काही कोणाला मारणार नाही ना. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते आणि म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतीलच आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेल्या रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो ना तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो आणि म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं मानलं पाहिजे ना. पण सत्संगतीने साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. संतांना भक्तीचं व्यसन असतं. ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत आणि म्हणून ते संत झाले ना. म्हणजे देवस्वरूपच बनले. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.